सुस्वागतम मित्रांनो. तर सत्याला होणार दुसऱ्या महिलेवरती प्रेम. तर नक्की काय घडतं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे मंजूच्या लग्नाची तयारी चालू असते. मंजूला लग्नाला पाहुणे बघायला येत असतात. पण आता सगळं पाचका होतो. तर आता मम्मी साहेबामुळे हे सगळं झालेलं असतं. ते कॅन्सल होतं. तर आता सत्या म्हणतो मी बघेल माझ्या मनाने, तुम्ही नका बघू आता, असं ते काका बोलतात. तर आता मम्मी साहेब म्हणतात आर्यनसोबत करायचं का मंजिरीचं लग्न, असं म्हणतात. कारण की आर्यन खूप चांगला मुलगा आहे, चांगल्या घराण्यातला पण आहे. ही सगळी आयडिया आर्यननी त्यांना सुचवलेली असते. पण आर्यन तसं दाखवत नाही की त्यांनी सुचवली आहे म्हणून. पण आता मंजूला त्यांना कळतं की सत्या म्हणतो की वाघमारे हा आर्यन असं का म्हणत असेल, आर्यनसोबत करायचं का, ह्या आर्यनच्या मनामध्ये तसं काही नसेल ना, असं त्यांचं चालू असतं. तर इकडे एक नवीन महिला येत असते सत्यान त्यांच्या घरी. मस्त मेकअप वगैरे केलेला असतो, चष्मा वगैरे लावलेला असतो, शायनिंग मारत तिथे ती येते. आणि इकडं जे काका आहेत, काका आणि मंजू, हे दोघे बोलत असतात. बोलत बोलत आता दोघे बाहेर येतात. तर आता जी मंजू आहे ती म्हणत असते की हे बघ, तुला काय सांगू मी आता सध्या, काय करायचं आपण पुढं, नक्की काय प्लॅन आहे तुझा मला सांगशील का. तर तो म्हणतो की वाघमारे हा लग्नाचा फक्त एक प्लॅन आहे, अजून आपल्याला तो मातीखोर काय आपल्या समोर येत नाही आहे, त्याचा फोन आला की लक्ष ठेवू आपण त्याच्यावरती, असं बोलत ते बाहेर येत असतात. तेवढ्या तिथे आता ती जी महिला येते तिकडून ती सत्याला येऊन धडकते. आणि सत्या तिला ती मग काकाला येऊन धडकते समजा. आणि आता लगेच ते काकाला येऊन धडकल्यावरती ती आजूबाजूला बघते. तर ती सत्या तिला पकडतो आणि ती तिला सत्याला असं एकमेकाला ते दोघं पकडून राहतात. तर आता लगेच तिथे एकमेकाच्या डोळ्यात बघतात. तेवढ्यात जी महिला आहे तिला स्वप्न दिसतं की सत्याच्या गळ्यात तिने माळ घातली, सत्याने तिच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि एकमेकाच्या प्रेमात पडले, एकमेकाशी लग्न केलं, असं तिला स्वप्न दिसतं. तर इकडं मंजू सत्याकडे खूप राग बघत असते आणि सत्या त्या महिलेकडे बघत असतो. तर नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.